बघा आणि आज या ठिकाणी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या सोबत एक बैठक घेतलेली. विधानसभा मतदारसंघामध्ये वंचितचा उमेदवार नसल्या कारणानं कोणाला तरी पुरस्कृत करावा किंवा कोणाला तरी पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही 6 तारखेला बैठक घेऊन अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले सचिन भीमराव चव्हाण यांना पक्षाचे सर्व नियम व अटी समजून सांगितल्यानंतर त्यांचा पक्षामध्ये प्रवेश घेऊन आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि पुरस्कृत केलं. पण सचिन चव्हाण यांनी पक्षाचं नाव बदनाम होईल अशा पद्धतीनं वर्तन केलेलं आहे. सचिन चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असताना ते भाजपचे प्रस्थापित लोक यांच्या संपर्कामध्ये आहेत. त्यांच्याकडून त्यांनी पक्षनिधी म्हणून काही पैसेही जमा केले. ही गोष्ट पक्षाला बदनामकारक आहे. या सर्व गोष्टीची मी वरिष्ठांना कल्पना दिली आणि वरिष्ठांना विनंती केली की या उमेदवारामुळं आपलं नाव खराब होतं, तर या उमेदवाराचा पाठिंबा आपण काढून घ्यावा. पक्ष या गोष्टीवर निर्णय तर घेईलच, पण या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे. यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला काळं लावून त्यांनी जो काही चुकीचा प्रकार केलेला याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. याचं तोंड बघा. आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिलाय त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना अगोदरच सांगितलेलं होतं. बाळासाहेबांचा परिणाम तो आम्हाला आता इथून बाळासाहेबांचा पदाधिकारी म्हणून पुढे माफी माग सगळ्यांची पुढे माफी माग सगळ्यांची. सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वारं चालू आहे. आमच्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसल्या कारणाने आम्ही सचिन भीमराव चव्हाण यांना वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून पक्षातला विनंती करून आम्ही त्यांना जाहीर केलं होतं. सचिन भीमराव चव्हाण यांना ज्यावेळेस आम्ही पक्षातून पुरस्कृत म्हणून जाहीर केलं त्यावेळेस पक्षाचे जे काही नियम अटी आहेत आम्ही त्यांना सांगितल्या होत्या. मी त्यांना एक सांगितलं होतं की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष हा पैसे कमवण्यासाठीचा पक्ष नाही. सध्याची परिस्थिती जर बाळासाहेबांची आज आपण पाहिलो तर बाळासाहेब आंबेडकर ICU मध्ये असताना देखील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन करत आहेत. सचिन भीमराव चव्हाण यांना आम्ही उमेदवारी दिली आणि त्यांना क्लिअर सांगितलं होतं तुमच्याकडे पैसा नसेल तर चालेल, आपण जनतेतून पैसा जमा करू, आपण कॉन्ट्रीब्युशन करून या निवडणुकीला आपण सामील जाऊ, पण तुम्ही पक्ष आणि बाळासाहेब बदनाम होईल असं काही कृत्य करू नका. 6 तारखेला संघर्षभूमी अंबाजोगाई या ठिकाणी या मतदारसंघातल्या सर्व पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, सर्कलचे पदाधिकारी यांची आम्ही एक संयुक्त बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये आम्ही अपक्षापैकी जे आम्हाला अप्रोच झालेले 5 उमेदवार होते त्या 5 उमेदवारांची नावं पूर्ण कार्यकर्त्यांच्या समोर ठेवले आणि त्या 5 मधून सचिन भीमराव चव्हाण यांना आम्ही निवडण्यात आलं. त्याचं कारण असं आहे की आमचं पहिली अट होती की ज्यालाही कुणाला पाठिंबा पाहिजे किंवा पुरस्कृत पाहिजे त्याला वंचित बहुजन आघाडीमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला पाहिजे आणि 500 रुपयाच्या बॉन्डवर त्यांना शपथपत्र द्यायला पाहिजे की भविष्यातही निवडणुकीच्या नंतर मी पक्षाच्या सोबत राहील. तर बाकीच्या उमेदवारांनी या गोष्टीला थोडासा नकार दिल्या कारणानं आम्ही सचिन भीमराव चव्हाण यांना पक्षाचा अधिकृत पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलं.
सचिन भीमराव चव्हाण यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्या काही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन यंत्रणा राबवायला पाहिजे होती त्या पद्धतीची यंत्रणा त्यांनी राबवली नाही। परवाच्या दिवशी रात्री आम्हाला असं कळलं की सचिन भीमराव चव्हाण यांचं अंबाजोगाईमधल्या एका भाजपच्या नेत्यासोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी पक्षाला निधी आणि यंत्रणा पुरवण्यासाठी पैशाची मागणी केली आणि त्यावेळेस त्यांना 5 लाख रुपये ही देण्यात आले। ही खात्रीलायक गोष्ट आम्हाला मिळाल्यानंतर आज सकाळी आम्ही त्यांना पक्ष कार्यालयावर बोलवल्यानंतर त्यांच्याकडून आम्ही या सगळ्या सत्य गोष्टीचा उलगडा करून घेतला। तो व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या की मी त्यांना भेटलो, त्यांनी मला 5 लाख रुपये दिले। या सगळ्या गोष्टी मान्य केल्यानंतर 5 लाख रुपये त्यांच्याकडून घेणं म्हणजे हा पक्षाचा अपमान आहे। बाळासाहेबांच्या नाही ते नाव त्यांनीही सांगितलं नाही, फक्त एवढंच सांगितलं की भाजपचे पदाधिकारी, एवढं त्यांनी सांगितलेलं आहे। आम्ही जास्त खोलात गेलो नाहीत आणि आम्हाला जास्त खोलात जायचंय नाही। फक्त एक गोष्ट अशी सिद्ध झालेली आहे की त्यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन वंचित बहुजन आघाडीला हे प्रस्थापितांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या गोष्टीत कुठंतरी धडा शिकवावा म्हणून सचिन चव्हाण यांच्या तोंडाला काळं फासून त्यांना वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजेच मी स्वतः त्यांना मारहाण केलेली आहे। तो गुन्हा मला मान्य आहे। मी सचिन चव्हाण पेज विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि नंतर मी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितली। त्यांनी मला उमेदवारी पुरस्कृत केलं आणि निवडणूक प्रक्रिया राबवत असताना मला काही निधीची आवश्यकता होती आणि मी माझ्या मित्राकडे पैशाची मागणी केली आणि जे काही मित्र माझे भाजपाचे पदाधिकारी आहेत तर त्यांनी मला मदत केली आणि ह्याच्यामध्ये मी चूक केली आणि पक्ष जो कारवाई करेल ते मला मान्य आहे। पैसे काय मला माझ्या मित्रांनी खरं 50,000 रुपये दोन वेळेस दिले। नाही भाजपने किती मित्र भाजपच होता मला किती दिले भाजप? तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोलला 10:30 वाजता त्यावेळेस आम्ही सगळे नाही काय 10 रुपये सांगा। मी अपक्ष लढत असताना संबंधितांनी मला 2 लाख रुपये दिले अपक्ष असताना आणि ज्यावेळेस मला पुरस्कृत झालं त्यावेळेस मी त्या मित्राकडून 1 लाख रुपये दिले। असे मला माझ्या रेकॉर्डवर 1.5 लाख रुपये आणखी द्या आणि 4 लाख दिले तर ते देणार होते मला। आता बोला मी अपक्ष लढत असताना मला माझे मित्र 5 लाखाची मदत करणार होते। मित्र म्हणजे कोण? मित्र म्हणजे कोण? बीजेपी आणि ते संबंधित कोण सांगा संबंधित मित्र नसते तर खरं बोलायचं आहे। खरं सांग मित्र नाव पण ती ज्या मित्रांना तुम्हाला पैसे दिले ती कुणाचा पुत्र आहे त्याचं नाव ती सांगा की बीजेपीचं नाव घ्या ना। 50,000 काय सांगायला होता आणि ज्या मित्राकडून मी मला मदत झाली की माझे मित्र बीजेपीचे रिलेटेड आहे। तुम्ही काय म्हणला होता की बाबा भाजपचा आमदार होईल असं काहीच करणार नाही। का केलं अपक्ष असताना आणि अपक्ष असताना नाही हो काय तरी अपक्ष असताना नाही हा परवाना कुणाच्या नावावर आहे? डॉक्टर वासुदेव निळकर राहणार बीड कोण आहे? कुणाचा माणूस आहे? बीजेपीचा माणूस आहे। यांनी परवाने वंचितचे काढले तुमच्या नावाचे कशामुळे काढले? कशामुळे काढले? एवढंच राहिलं तुला चूक झाली ना माझी चूक तर मला मान्य करावं। समाज विकल्यात जमा झाले चूक झाली माझी तुम्ही म्हणतो ती चूक झाली माझी मला चूक माझी मान्य आहे। बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।